नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गोरगरिबांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप। पानखेडा मल्ल्याचा पाडा ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने। मंदिरे खुले, दर्शनासाठी भाविकांची रीघ। कुस्ती मल्लविद्या संघातर्फे जवाहर स्टेडियममध्ये दीपोत्सव साजरा। माजी आमदार कैलासवासी रंगराव पाटील यांच्या 17व्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न। निलिमा सावंत प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावं या मागणीसाठी गुरु रविदास विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आणि शिवसेनेतर्फे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिवाळी सणानिमित्त धुळे शहरातील रस्त्यांवरील गोरगरीब जनतेला फराळ चिवडा वाटप करण्यात आला। संपूर्ण भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवाळी सणानिमित्त कपडे, सोने चांदी खरेदी केली जाते। त्याचबरोबर विविध प्रकारचे फराळ, चिवडा, लाडू, शेव, पापडी, करंजा, मिठाई बनवून दिवाळी सण साजरा केला जातो। परंतु धुळे शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार यांना दिवाळीनिमित्त फराळ चिवडा मिळावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवत निराधारांनी देखील दिवाळी साजरी करावी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे यांनी सदर उपक्रम राबविला। असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, ज्यात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, दिव्यांगांना आधार देण्याचे कार्य तसेच कवी संमेलन, विद्यार्थी सत्कार असे अनेक सामाजिक उपक्रम जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे हे राबवत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज देखील दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांना, निराधारांना दिवाळीचा फराळ, चिवडा, लाडू, मिठाई वाटप करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंग काळे, जिल्हा संघटक बाजीराव खैरनार, सचिव अमोल साळुंके, शहर सचिव पवन शिंदे, शहर संघटक आशिष देशमुख, खजिनदार सतीश गिरमकर, अक्षय पाटील, रमेश मराठे, रमेश पवार, राजेंद्र मराठे, सुरेश सूर्यवंशी, संजय आबा नेतकर, दिनेश चव्हाण, अमृत मराठे, दत्तात्रय कल्याणकर, विकास मराठे आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। गोरगरीब जनतेला, ज्यांना कोणी आधार नाही, ज्यांना कोणी सहारा नाही, अशा व्यक्तींना आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने फराळाचं वाटप केलं आहे। आम्ही नवीन उपक्रम राबवत असतो, तरी हा एक नवीन उपक्रम आम्ही आज यावर्षी राबवला आहे। तरी आम्हाला गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही सर्वांनी आज सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज आम्ही हे दिवाळीचे फराळ आम्ही सर्व गोरगरिबांना वाटलं आहे। शहरातील जे गोरगरीब आहेत त्या सर्वांना आम्ही ठिकठिकाणी जाऊन सनी मंदिरात आणि दर्गा बिरगामध्ये जाऊन सनी आम्ही जे जे गोरगरीब आहेत त्यांना आम्ही सर्वांना दिवाळीचे वाटप करत आहोत। तरी ही गोरगरिबांना ही दिवाळी खूप आनंदाची जावो अशी आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। साक्री तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा मल्ल्याचा पाडा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साक्री तहसीलदार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। तहसीलदार व पिंपळनेर मानव केंद्र संगनमत करून जागा हडप करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मौजे ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा मल्ल्याचा पाडा पोस्ट पानखेडा तालुका साक्री जिल्हा धुळे यांना पांझरा प्रकल्पामधून उठवून भूसंपादित गट नंबर 1069 सरकारमध्ये त्यावेळी शासनाने जागा देऊन बसवण्यात आले। त्यांना न्याय मिळण्याबाबत गाव पुनर्वसित असून सद्यस्थितीत ते पानखेडा ग्रामपंचायतीमध्ये महसूल गाव असून रेकॉर्डमध्ये 8 भूमापन नकाशात रेकॉर्डला दिसत नाही। मानव केंद्र पिंपळनेर संस्थेच्या गट नंबर 1066 भूसंपादित मध्ये दिलेल्या इमारती व कॉलनी सोडून बेकायदेशीररित्या गट नंबर 1069 गटात जनरल सेक्रेटरी मानव केंद्र पिंपळनेर यांनी महसूल अधिकारी माननीय अप्पर तहसीलदार
यांना अर्थपूर्ण हाताशी धरून बेकायदेशीर कब्जा करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली व सदर प्रकरणाची चौकशी करावी असे निदर्शनकर्त्यांनी मागणी केली आहे। यावेळी ग्रामपंचायत पानखेडा सरपंच छगन चौरे, उपसरपंच सौ आशाताई घरटे, माजी सरपंच रामदास गायकवाड, माजी सरपंच निंबा भोये, ग्रामपंचायत सदस्य रणजित गायकवाड, आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव प्रेमचंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष बच्चाव अभियान तानाजी बहिराम, ग्रामपंचायत सदस्य देविदास चौधरी, साक्री तालुका सामाजिक कार्यकर्ता मणिराम अहिरे आदी उपस्थित होते। सोनवणे राहणार पखरून पोस्ट पानखेडा तालुका साक्री जिल्हा धुळे, ग्रामस्थ पानखेडा ग्रामपंचायत आणि आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव। दिनांक 12/11/2020 रोजी दुपारी 11:12च्या सुमारास माननीय अपर तहसीलदार सो पिंपनेर तालुका साक्री जिल्हा धुळे हे विथ पोलीस प्रोटेक्शन घेऊन विश्व मानवरूहानी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी यांच्या समेत आमच्या मोजे मल्याच्या पाडा या गावात येऊन बेकायदेशीररित्या त्यांनी तार कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न केला की सर हा बेकायदेशीररित्या का करताय? आमची ग्रामपंचायती पेसा क्षेत्रात असून शासनाच्या स्पष्ट गाईडलाईन असताना गावात कुठलंही काम करायचं असेल तर ग्रामसभेला विश्वासात घेतलं पाहिजे। त्यावेळेस माननीय तहसीलदार सो हे आमच्या सरपंच ग्रामस्थांना 353 दाखल करू शासनाच्या कामात अडथळा आणतात असं म्हणून धमकी देत होते। आणि ज्या वेळेस आमचे लोक विचारायला गेले, सरपंच साहेब विचारायला गेले, ते म्हणाले तुमची संपूर्ण बावडी सरपंचासह बरखास्त करून टाकेल जर या कामात अडथळा आणला तर। आम्ही त्यांना प्रश्न केला की भूमापन करायला आले, भूमापनचे कोणी अधिकारी आहेत का? त्यावर ते म्हणाले की काही त्याची आवश्यकता नाही आणि असं बेकायदेशीर त्यांचे जबाब आणि दमदाटीचा प्रकार त्यांनी केला। तर विश्व मानवरूहानी केंद्र हे 1979 साली त्यांनी तिथं जागा मिळवलेली आहे, पण त्यांचं ट्रस्टचं रजिस्ट्रेशन सुद्धा 1982 साली झालं आणि 1979 साली जागा त्यांनी घेतलेली आहे। झाडं लावण्याच्या नावाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडनं त्यांनी 2012ला जागा 15 एकर जागेची मागणी केली। त्याच्यावरचं सुद्धा ज्या टेकड्यांचं गौण खनिज संपत्ती जी होती ती माननीय तहसीलदार साहेब यांच्यासोबत संगनमताने ते पूर्ण विकून खाऊन गेले, त्याचा सुद्धा काही मिळाले नाही। आणि हे जे मल्याचा पाडा आमचं गाव आहे हे 1971-72 साली धरणग्रस्त असून पांजरा प्रकल्प जो आला त्याच्यातनं हे तिथनं उठवून जी भूसंपादित केलेली जागा होती त्याच्यावर 1069 या गट क्रमांक याच्यावर बसवलेली शासनाने बसवलेली जागा आहे। पण तहसीलदार साहेबांचं म्हणणं की इथं तुमचा कुठलाही अधिकार नाही, ऑन डॉकेट मल्याच्या पाड्या गावाला मल्याच्या पाड्याचा गाव नकाशात दिसत नाही, त्याच्यामुळे तो या गावावर खूप मोठा अन्याय आहे। त्याचा न्याय मिळवण्यासाठी आणि तहसीलदार साहेब आणि ज्या प्रशासनाने आमच्यावर दबाव आणून आमच्या गावाची जमीन बेकायदेशीररित्या हडपण्याचा प्रयत्न मानवरूहानी सत्संग ट्रस्ट मानव केंद्र पिंपनेर यांनी जो कट कारस्थान केला होता त्याला आमच्या ग्रामस्थांनी त्यावेळेस हाणून पाडलं। पण भविष्यात सुद्धा या आमच्यावर संकट चालून येईल या उद्देशाने आज आम्ही इथं माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्याकडे एक डेप्युटेशन घेऊन आमच्या समस्या मांडण्यासाठी आलो होतो। जर का आमच्या समस्या सुटल्या नाही, तहसीलदार साहेबांचं जे बेकायदेशीर वागणूक आहे त्याच्यावर लगाम बसली नाही तर आम्ही संपूर्ण आमचे ग्रामस्थ पानखेडा ग्रुप ग्रामपंचायत आणि मल्याच्या पाडा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रात देऊळ मंदिर उघडताच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। धुळे शहरात देखील विविध देवस्थानात भाविकांनी गर्दी करत आरती करत दीपोत्सव साजरा केला। धुळे शहरातील राम मंदिर येथे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते आरती करून देवस्थान भाविकांसाठी खुले करण्यात आले। यावेळी राम मंदिर ट्रस्ट व विश्वस्त भाविक यांनी रामाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला। यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता।
हे तिघाडीचं सरकार बिघाडीचं काम करत आहे. हिंदूंची संस्कृती, हिंदूंच्या आस्था आणि हिंदूंच्या धर्मांवरच टाच आणायचा प्रयत्न या तिघाडी सरकारने केला. दारूचे दुकानं सुरू होऊन 8 महिने होऊन गेलेत. सगळ्या प्रकारचे दुकानं उघडलेत, परंतु आस्था, सर्वसामान्य लोकांची जिथं आस्था आहे ते मंदिरं बंद करून ठेवलेले होते. आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने आमचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी तीव्र आंदोलन केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या क्षोभाला बळी न जाऊ नये आणि भारतीय जनता पक्षाच्या मागणीला शेवटी या सरकारला झुकावं लागलं. आणि आज मंदिरं सगळ्यांच्या दर्शनासाठी उघडे केलेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आणि राम मंदिरात त्यासाठी आम्ही सगळेजण जल्लोष करण्यासाठी आलेलो होतो. महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यापासून कोविडच्या नावाखाली मंदिरं आणि देवालय बंद होती, परंतु महाराष्ट्राच्या या महाआघाडी सरकारने मंदिरं उघडण्याच्या अगोदर मदिरालय उघडलीत, परंतु मंदिरांना बंदी घातली होती. आणि म्हणून भाविकांचा रोष पाहता भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर मंदिरं खोलो हे अभियान सुरू झालं. त्यामध्ये धुळे शहरामध्ये माननीय खासदार माजी मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे, अध्यक्ष अनुपजी अग्रवाल यांच्या वतीनं 2 आंदोलनं आमची झालीत. त्यानंतर आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलनं झालीत. यामध्ये वारकरी महामंडळाचे आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी दीपावलीच्या अगोदर सर्व वारकऱ्यांना आव्हान केलं की ही दिवाळी आपण साजरी करायची नाही. या नरकासुरांचा वध केल्याशिवाय हे नरकासुर रूपी महाआघाडी सरकार आहे असं जाहीर केल्यानंतर आणि भाजपचा दणका बसल्यानंतर या महाआघाडी सरकारने परवा असं दाखवलं की आम्ही दिवाळीची भेट देत आहोत, परंतु त्याच्यामध्ये पुन्हा सांगितलं ऑनलाईन या. वृद्ध लोकांनी येऊ नका, म्हाताऱ्यांनी येऊ नका, लहान मुलांनी येऊ नका, मग कुणी यायचं? ही सुद्धा याच्यामध्ये त्यांनी हे टाकलेलं आहे. ऑनलाईन देवाकडे कुठे हे मागायचं, घरी बसून सुद्धा देव बसता येतो, परंतु मूर्तीमध्ये कुठंतरी सामर्थ्य असतं. आणि म्हणून आज या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीचा आध्यात्मिक आघाडीचा आणि वारकरी महामंडळाचा हा मोठा यामध्ये विजय आम्ही म्हणणार नाही, परंतु आम्ही केलेल्या आंदोलनाला हे सर्वात मोठं यश मिळालेलं आहे. मी सर्व भाविकांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सरकारला पुन्हा ऑनलाईनची ही व्यवस्था कट करण्यासाठी परमेश्वर सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करतो. जय हिंद. तसेच धुळे शहरातील गुरुद्वारा येथे गुरु गोविंद सिंग यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी गुरुद्वारा विश्वस्त यांच्या वतीने भंडारा, महाप्रसाद, लंगारचा वाटप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन व भंडाऱ्याचा लाभ घेतला. का खालसा वाहिगुरू जी की फतेह. गुरुद्वारा गुरु नानक साहब जी दुरिया महाराष्ट्र सभी संगत को आज दरवाजे कवाड़ खुलने की खुशी में लाख लाख बधाई देते हैं, जो कि कोरोना महाकाल में ये मेन गेट बंद थे और गुरु महाराज ने हमारे शहर ऊपर, हमारे सब प्रबंधकों के ऊपर बड़ी कृपा की, जो हमारी दुनिया में शांति बनी रही और कोरोना का भी जो है प्रभाव पाठ पूजा से, सिमरन से, भक्ति से बहुत दुनिया में गुरु की कृपा रही. सारे संसार में उसका नाम ही रक्षा करने वाला है, सबके ऊपर कृपा करने वाला है. गुरु महाराज के जो दरवाजे खुले हैं, इस खुशी में सभी संगत आज दर्शन करने के लिए आई है. हम गुरुद्वारा गुरु नानक साहब जी दुरिया की तरफ से हमारे शहर के प्रमुख नगर पालिका के
जो पतबंदे सज्जन और भी जहाँ पे दर्शन दे रहे हैं, इन्होंने सब ने मिलके जे गुरु महाराज को अरदास करी है जो एक कोरोना है ये इसका भी जल्दी खात्मा होए और हमारे मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे सभी धर्मों ने रल मिल के ये शासन का जो वचन था, उनका हुक्म था, वो मानना था और हुक्म मानना भी चाहिए। आज के दिन सिखों को हुक्म है कि सब सिखन को हुक्म है गुरु मान्यो ग्रंथ। आज के दिन गुरु गोविंद सिंह महाराज ने महाराष्ट्र में गुरुता गद्दी दी है गुरु ग्रंथ साहब महाराज को, और हमारा गुरु कौन है? गुरु ग्रंथ साहब महाराज है। सबको मानना चाहिए, गुरु की वाणी पढ़नी चाहिए, सत्य के ऊपर चलना चाहिए। और हम सरकार का भी धन्यवाद करते हैं उद्धव ठाकरे जी का, जिन्होंने आज के दिन बहुत अच्छा फैसला लिया है। ऐसे गुरु महाराज उनकी बुद्धि कायम रखे, कृपा रखे, ऐसे सत्य के काम के ऊपर लगे रहें और संसार का भला करने के लिए सभी संत की तरफ से शासन को और प्रबंधकों को आशीर्वाद यही हमारी है। आखिर में सबका भला होए, ये चैनलों वालों का भी भला होवे, संत का भी भला होवे। गुरु बाबा का हुक्म है कि नानक नाम चढ़दी कला, तेरे पाणे सर्वत का भला, सतनाम। तसेच दिवाळी सणानिमित्त श्री एकविरा माता मंदिर येथे भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले, आरती करण्यात आली, तसेच संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला। यात दिवे लावून संपूर्ण एकविरा देवी मंदिर परिसर रोषणाईने सुंदर आकर्षक अशी एकविरा देवी मूर्ती देखील सजवण्यात आली होती। भाविकांनी सोशल डिस्टन्स ठेवत दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी सर्व मंदिर विश्वस्तांकडून शासनाच्या नियमांचं पालन करून दर्शन घेण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्वप्रथम सर्व भाविक व धुळे शहरातील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज पाडवा निमित्ताने श्री एकविरा देवी मंदिरात 2100 पणत्या लावून पाडवा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी मंदिर उघडण्याची जी परवानगी दिली, त्या निमित्ताने आज सर्व भाविकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे आणि भाविक सगळे खुश आहेत। येणाऱ्या काळात दुसरी जी लाट येणार आहे ती येणार नाही अशी मन्नत एकविरा देवी सगळे भाविक करत आहेत आणि ती येणार नाही याची खात्री सर्वांना आहे आणि ती येणार नाही, ती लाट येणारच नाही आणि कोरोना हा भारतातनं पूर्ण नेस्तनाबूत होणार आहे। आणि आई भगवतीच्या चरणी या ज्या पंथ्या लावल्या आहेत, या दिव्याच्या पंथ्यांपासून जो प्रकाशमय जीवन झालं आहे, आता इथून प्रकाशमय जीवन होणार आहे भाविकांचं, सगळ्या नागरिकांचं, तर कोरोना घालवणार आहेत। आणि या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना आणि नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा। धन्यवाद। भाऊबीजेच्या दिवशी कुस्ती मल्लविद्या संघाने जवाहर स्टेडियममध्ये दीपोत्सव साजरा केला। संघातर्फे संपूर्ण आखाड्यात 351 दीप प्रज्वलित करून लाल मातीवर तूप टाकून त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। संपूर्ण आखाड्यात आजूबाजूला पणत्या लावण्यात आल्या, तसेच रांगोळी काढून परिसर सजवण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते मारुती रायाची पूजा करण्यात आली। धुळे जिल्हा कुस्ती मल्लविद्याचे अध्यक्ष सुमंत वाडिले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले। प्रास्ताविक संघटनेचे संघटक गोरख पाटील यांनी केले। गेल्या 56 वर्षात असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही। तसेच यावेळी सुमारे 351 दीप लावून लाल मातीला तूप टाकून फुलांचा वर्षाव करण्यात आला व मारुती रायाच्या प्रतिमेचं पूजन करून लवकरात लवकर कोरोनाचं संकट जावो व परत या आखाड्यात कुस्त्यांची दंगल सुरू हो असे मारुती रायाला साकडे घालण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुमंत वाडिले यांनी राम कानडे यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून राम कानडे यांचा सत्कार केला। तसेच धुळे जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले असे कैलासवासी राजधर कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी ज्येष्ठ कुस्तीगीर व मार्गदर्शक मुरलीधर लोकरे, हसीम मक्कू पहलवान, रवींद्र आघाव, मनोज बागुल, वसंत हराड, शांताराम वाडेकर, आनंदा सोनवणे, अशोक कराड, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाडिले, जिल्हा उपाध्यक्ष राम कानडे, जिल्हा संघटक गोरख पाटील, जिल्हा सचिव कृष्णा शिंदे, बंडू पाटील, जिल्हा प्रवक्ते पत्रकार अजय भधाणे, तालुकाध्यक्ष बाबा कोळी, कार्याध्यक्ष जगदीश सरोदे, तालुका उपाध्यक्ष इक्बाल पटेल, सहसचिव दिलीप जगताप, संजय चौधरी, श्याम कानडे, जगन ताकटे, नरेंद्र गवळी, रवींद्र विभूते, किरण फुलपगारे, सनी वाघ, बापू आहिरे, विनायक काकडे, बंडू पाटील, त्रिशूल सूर्यवंशी, विकी बोरसे, माणिक गवळी,
श्यामकांत खंडारे, प्रवीण जाधव, आकाश परदेशी, माणिक गवळी, गणेश पाटील, अविनाश भदाणे, ज्ञानेश्वर वाडिले आदी उपस्थित होते. माणसाचं मन आणि शरीर जर निरोगी राहिलं तर तुम्हाला मी सांगत नाही की कुठल्या गोष्टीची आवश्यकता आणि आशा लागेल. अनेक लोकांजवळ पैसा आहे. या शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात गरिबीतलाच मुलगा पैलवान होतो. कारण त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. अनेक नकली लंगोट जांगणं लावणारे पैलवान सुद्धा तयार झालेले आहेत. पण त्यांची अवकात काय आहे आणि त्यांची हे काय इमेज काय आहे हे लाल माती दाखवून देते. परंतु आपण या धुळे शहरात चांगले कुस्तीगीर निर्माण व्हावे, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, धुळे शहराचा इतिहास हा वारसा कायम चालू राहावा अशी सर्व कुस्तीमल्ल विद्याच्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती. आणि आज या ठिकाणी दिवाळीचा दिवस, भाऊबीजचा दिवस हे औचित्य साधून हे माझे सगळे तोलामोलाचे सगळे पदाधिकारी एका हाकेवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि भूतोना भविष्य गेल्या 56 वर्षात कोणत्याही अध्यक्षांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी असा उत्सव केला नसेल. तो अनोखा उत्सव आज या सर्व कुस्तीगिरांच्या माध्यमातून या धुळेकर जनतेला आणि येणाऱ्या युवा पिढीला चालना भेटावी, हे कुस्ती क्षेत्र वाढवावं हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आहे. आमच्या मनामध्ये कोणाच्या बाबतीत शंका, कुशंका, मतभेद काहीच नाही. जर आमचं काही चुकलं असेल यदा कदाचित तर आम्हाला लहान भाऊ समजून माफ करावं आणि जेणेकरून धुळे शहरातील चांगले युवक घडवावेत आणि या महाराष्ट्रात धुळ्याचं नाव कुस्तीमल्ल विद्या संघटनेच्या माध्यमातून पुढे जावं. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज आपण मारुतीरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं आणि एक आगळा वेगळा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी आज झालेला आहे. सोनवत धरणाचे शिल्पकार माजी आमदार कैलासवासी अण्णासो रंगराव माधवराव पाटील यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे सदर स्पर्धा घेण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील सोनवत धरणाचे शिल्पकार माजी आमदार कैलासवासी अण्णासो रंगराव पाटील यांनी सोनवत धरण उभारून त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत एक मोठे कार्य केले. त्यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन माजी सभापती तथा माजी सरपंच वालखेडा किशोर पाटील यांनी केलं. तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी सदर स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धा नेहमी चालू राहतील असे देखील यावेळी आश्वासित करण्यात आले. सदर स्पर्धेत एकूण 30 संघांनी सहभाग नोंदवला. तर यास प्रथम येणाऱ्या संघास 15,001, द्वितीय येणाऱ्या संघास 11,001 व तृतीय येणाऱ्या संघास 7,001 रुपयांचे बक्षीस असून प्रथम बक्षीस हे कैलासवासी अण्णासो रंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सभापती किशोर पाटील यांच्याकडून देण्यात आले. द्वितीय बक्षीस हे कैलासवासी राजेंद्र पाटील उर्फ राजू बापू यांच्या स्मरणार्थ वैभव किशोर पाटील युवा नेते यांच्या वतीने, तर तृतीय बक्षीस हे शिवगर्जना मित्रमंडळाकडून देण्यात आले आहे. या स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी माजी सरपंच किशोर पाटील, युवा नेते वैभव पाटील, सरपंच लक्ष्मण मालचे, उपसरपंच डॉक्टर कैलास ठाकरे, मधुकर ठाकरे, प्रवीण मोरे, पीएसआय जगन मालचे, भरत मालचे, शाणाभाऊ एळवे, भैया एळवे, दिलीप एळवे, किशोर पवार, चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गणेश ठाकरे, युवराज अखडमल, नवनीत ठाकरे, संजय मालचे, सुरेश मालचे यांनी अथक परिश्रम घेतले. भवानी तसेच महाराष्ट्र भूषण ज्यांचे नाव घेतल्याबरोबर हृदयात असा काटा येतो असे राजे छत्रपती महाराज, तसेच राज्यघटना ज्यांनी लिहिली असे आपले बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वाल्मिकी, वीर एकलव्य, तसेच सर्व साधू संतांना मी या ठिकाणी नमन करतो. व ज्यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त सर्व तरुण मुलांनी क्रिकेट योजना घडून आणली त्या अण्णांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व आपण इतक्या म्हणजे कामाच्या दिवसांनाही आपण येथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सर्वांचे आभार मानतो. मला 8 दिवसापूर्वी सर्व तरुण मित्र भेटले. त्यांनी अशी योजना सांगितली की व आपल्या क्रिकेट मॅचेस कधी आपण भरवल्या नाहीत बा कधीच्या. म्हटलं ठीक आहे, अण्णांची योगायोग पुण्यतिथीच झाली 26 ऑक्टोबरला 26/10ला, तर काही हरकत नाही. पण मी त्यांना विनंती केली की याच्यात कुठलीही पार्सलिटी न करता किंवा आपल्या गावातलं असेल
याला टीम जिंकून देऊ, तसं काहीही न करता, आणि ती मी बोलणार आहे सर्व क्रिकेट टीमशी की काहीच हरकत नाही. आणि दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त मी तरुण मित्रांना विनंती करेल, जर सर्वांनी सहभाग घेतला तर काहीच हरकत नाही दरवर्षी क्रिकेट मॅचेस भरवायला. आणि काही मुलं आता व्हॉलीबॉलही खेळायला लागले, तर माझी ही बी इच्छा राहील की पुढच्या वर्षी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट मॅचेस अशा दोन्ही जरी भरवल्या तरी काहीच हरकत नाही. निलिमा सावंत प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याबाबत आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मोची चर्मकार समाज गुरु रविदासजी विचारमंच धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं. निलिमा सावंत या 20 वर्षीय दलित तरुणीवर तिघा नराधमांनी कसोदा येथे लैंगिक अत्याचार करून त्याची वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष दिल्याचा संतापजनक प्रकार घडला. बेशुद्ध अवस्थेत एका मळ्यात तिला फेकून दिलं. या दलित तरुणीचा धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मृत्यू झाला. तरुणीवरील सामूहिक बलात्काराची घटना निषेधार्ह आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करणारी आहे. खरं तर ही घटना म्हणजे भारतीय समाजातील जातीय व्यवस्था, पितृसत्ताक व भांडवलशाहीचे भयावह घृणास्पद चित्र दाखवणारी आहे. असे असताना आदिवासी, भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक स्त्रियांचा बळी घेतलाय. स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचार व बलात्काराच्या घटना रोखण्यात शासन सपशेल अपयशी ठरत आहे. तरी शासनाने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशा नराधमांवर कठोर कारवाई करावी, स्त्रियांना शस्त्र परवाना देण्यात यावा, स्त्रियांना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुरु रविदासजी विचार मंचाचे जागृती जपसरे, उर्वशी चत्रे, पंकज बर्वे, कन्हैया श्यामलाल सकरे, मानसी बर्वे, योगेश्वरी चत्रे आदी उपस्थित होते. जय रेतास जय भीम. मी मानसी बर्वे, पारोळा येथील सिसोदे गावातली निलिमा सावंत या 20 वर्षीय चर्मकार समाजातील मुलीवर तिघ नराधमांनी अत्याचार करून बलात्कार केले व तिला विष देऊन एका मळ्यात टाकून तिचे बलात्कार केले व तिचा मृत्यू झाला. धुळे येथील हॉस्पिटलमध्ये तिचे उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. अशा घटना नेहमीच होत असतात. त्याच्यासाठी मुलींना शस्त्र परवाना मिळाला पाहिजे, त्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून मुली म्हणजे स्वतःचे संरक्षण ते स्वतःच करू शकतील आणि अशा होत जाणाऱ्या घटनांना कुठेतरी आळा बसेल व थांबतील. तिघ आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, तेव्हाच त्या मुलीला कुठेतरी तिच्या आत्म्याला. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 8व्या स्मृती दिनानिमित्ताने धुळे शहरातील ठाकरे संकुलात शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर हा महापरिनिर्वाण दिवस. शिवसेना प्रमुख म्हणजे शिवतेज. मराठी माणसाच्या हृदयात अस्मितेचा अंगार आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वह्नी चेतवणाऱ्या या शिवतेजाला धुळ्यात असंख्य शिवसैनिकांकडून अभिवादन करण्यात आलं. धुळे शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज गोरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास माळी, बाळासाहेब भदाने, डॉक्टर सुशील महाजन, माजी विरोधी पक्षनेता रवींद्र काकड, तालुका प्रमुख चंद्रकांत म्हस्के, धनराज पाटील, तालुका संघटक देवराम माळी, विलास चौधरी, शहर संघटक राजेश पटवारी, महिला आघाडी सौ अरुणा मोरे, सौ सुनीता नागरे, उपमहानगर प्रमुख देविदास लोणारी, संदीप चव्हाण, संदीप सूर्यवंशी, जवाहर पाटील, उपतालुका प्रमुख जनार्दन मासुळे, मंगलसिंग गिरासे, नाना वाघ, प्रकाश वाघ, गीतेश पाटील, रामदास कानकाटे, मच्छिंद्र निकम, एसटी कामगार सेना हेमंत साळुंके, ललित माळी, पुरुषोत्तम जाधव, शरद गोसावी, आनंदा पारखे, हेमंत बागोल, शत्रुघ्न तावडे, मनोज गवळी, राजेश पाटील, भोला पाटील, भटू गवळी, दिगंबर चौधरी, केशव माळी, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गोरगरिबांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप. पानखेडा मल्ल्याचा पाडा ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने.
मंदिरे खुले, दर्शनासाठी भाविकांची रीघ. कुस्ती मल्लविद्या संघातर्फे जवाहर स्टेडियम मध्ये दीपोत्सव साजरा. माजी आमदार कैलासवासी रंगराव पाटील यांच्या 17व्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न. निलिमा सावंत प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावं या मागणीसाठी गुरु रविदास विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि शिवसेनेतर्फे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.